वेलकम टू श्याम कोचिंग. आज आपण घेणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन वरील काही प्रॉब्लेम्स. तर फर्स्ट प्रॉब्लेम्स आहे आपला find the discriminant of the equation. Find the discriminant of the equation equation 3x square minus 2x 3x square minus 2x plus 1 by 3 equal to 0. Hence find the nature of root. Hence find the nature of root. The nature of root. Nature of the root. Find them if they are real. Find them if they are real. If they are real. थ्री मार्क प्रॉब्लम्स है, ठीक है. क्वेश्चन का 3 मार्क्स, ठीक है. बघा, फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन 3x square minus 2x plus 1 by 3 equal to 0. Hence find the nature of root and find them if they are real. ठीक आहे. तर इथं आपल्याला डेल्टा फाइंड करायचा आहे, ठीक आहे. डेल्टा जर 0 असेल म्हणजे रियल आहे, तर काय फाइंड करायचे, त्याचे रूट फाइंड करायचे, ठीक आहे. 2 रूट असतात ते फाइंड करायचे, ठीक आहे. बुक मध्ये प्रॉब्लेम नाही आहे, टेक्स्ट बुक मध्ये, ठीक आहे. आधीच मी सांगून देतो. तर याचे जे रूट असतात ते अल्फा अँड बीटा काढायचे, ठीक आहे. चला तर आपण पाहूया प्रॉब्लेमला, ठीक आहे. चला सोडून 3x स्क्वेअर इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 by 3 इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन, याला 1 नंबर म्हणू शकतो, ठीक आहे. चला तर इथं एक आता 3 ने मल्टिप्लाय केलं तर a ची व्हॅल्यू काढू शकता किंवा डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकता, ठीक आहे. इक्वेशन ला 1 म्हणतो आणि हा 3 आहे तर याला काय करून घेऊ आपण ट्रान्सफर, ठीक आहे. त्याची करायची गरज नाही, ठीक आहे. तरी पण आपण 3 ने याला मल्टिप्लाय करू, ठीक आहे. जे आपल्याला सोपं जाईल. 3 × 3, ठीक आहे. 3 × 3x स्क्वेअर मायनस 2x × 3 प्लस 3 × 1 by 3 and 0 × 3 0, ठीक आहे. हा 3 काढण्यासाठी म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. हा काय झाला आपला 9x स्क्वेअर, हा झाला आपला 2 3 6 6x 3 3 कट आला प्लस 1 इक्वल टू 0, ठीक आहे. बघा आता इथं a ची व्हॅल्यू होती पहिली 9, b म्हणजे दुसरा -6 आणि c म्हणजे तिसरा 1, ठीक आहे. आता इथं काय फाइंड करायचं आहे, फाइंड द नेचर ऑफ द रूट. फाइंड द नेचर ऑफ द रूट. नेचर ऑफ द रूट कशावरून फाइंड करतो आपण, डेल्टा डिस्क्रिमिनंट. डेल्टा इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac, ठीक आहे. चल तर याच्यात व्हॅल्यू ठेवू आपण. b काय आहे आपला -6 याचा स्क्वेअर मायनस 4, a किती आहे 9, c किती आहे 1, ठीक आहे. हा -6 स्क्वेअर प्लस 36
4 into 9 minus 36. 36 minus 36 0. Delta equal to 0. Therefore the given roots are real. ठीक है, the real and equal. ठीक है, delta equal to 0. Therefore the nature of the roots कसे असतात ते roots are real and equal असतात. ठीक आहे, चला तर डेल्टा इक्वल टू 0 आला तर नेचर ऑफ द रूट्स आले आपले रियल अँड इक्वल. आता नेचर इफ ते आर रियल, ते रियल आले आहे फाइंड दे, तर ते फाइंड करायचे. ठीक आहे, तर इथं बघा आपले दोन रूट्स असतात. अल्फा इक्वल टू घेतो मी इकडे बघा, अल्फा इक्वल टू पहिलं रूट म्हणजे मायनस बी. आपला हाच फॉर्म्युलाच असतो. ठीक आहे, फॉर्म्युला मेथडचा मायनस बी प्लस असतो फक्त. अल्फा म्हणजे पहिलं रूट प्लस दुसरं इथं मायनस होते, स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, तर बीटा घेतला तर इथं फक्त मायनस होते. बीटा हे सेकंड रूट आहे, हे होते मायनस. इथं प्लस मायनस असते, हा मायनस घेतला. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, चल तर इथं बघा आपली a ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे हा काय आला फक्त बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन टॉइस आहे. इथं बघा a ची व्हॅल्यू 0 आली तर इथं काय काय आला शिल्लक मायनस बी अपॉन टॉइस. ठीक आहे, म्हणजे अल्फा इक्वल टू इथं लिहितो मी परत अल्फा इथं मायनस बी हा काय झाला आपला 0. ठीक आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल 0चं स्क्वेअर रूट 0. ठीक आहे, अपॉन टॉइस आहे. ठीक आहे, दोन्ही काय येतात सारखे. इथं बघा हा मायनस बी हा काय झाला 0 अपॉन टॉइस आहे. जे अल्फा इक्वल टू काय आला मायनस बी अपॉन टॉइस आहे. इथं मायनस बी अपॉन टॉइस आहे. ठीक आहे, अब तुम्ही डायरेक्टली लिहू शकत असता अल्फा इक्वल टू मायनस बी अपॉन 2a अँड बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन 2a. ठीक आहे, परंतु तुम्हाला हा फॉर्म्युला मधात दिलाय. ठीक आहे, लक्षात नाही त्याच्यामुळे मी कन्वर्शन करून लिहिलं. ठीक आहे, तर फाइंड द नेचर ऑफ द रूट्स. ठीक आहे, फाइंड दे. ठीक आहे, देयर आर द रियल्स. ठीक आहे, देयरफॉर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, फर्स्ट रूट अल्फा है. ठीक है, फर्स्ट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक है, अल्फा इक्वल टू मायनस बी अपॉन 2a. ठीक आहे, तर हा काय होईल मायनस बी म्हणजे हा काय होईल मायनस बी च्या जागी बी ठेवा मायनस 6 अपॉन 2. ए किती आहे आपला 9 आहे. ठीक आहे, 2 into 9 माइनस माइनस इंटू माइनस प्लस 6/2 into 9. ठीक आहे, काय झालं इथं 2 3 जार 6. ठीक आहे, तर आला आपला 3 2. ठीक आहे, हा 3 9 जार, तर हा आला आपला अल्फा इक्वल टू 1/3. ठीक आहे, फर्स्ट रूट अँड सेकंड रूट. ठीक आहे, सेकंड रूट म्हणूया सेकंड रूट of quadratic equation. ठीक है, फर्स्ट एंड सेकंड रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. काय बीटा इक्वल टू बीटा काय होता आपला मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. ठीक आहे, हेच येते मायनस बी अपॉन 2a म्हणजे व्हॅल्यू काय आली आपली 1/3. ठीक आहे, सेम आहे मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. अशा प्रकारे प्रॉब्लेम झाला. 3 मार्क क्वेश्चन्स आहे. डिस्क्रिमिनंट फाइंड करायला आला तर तुम्हाला 2 मार्कला येते नेचर ऑफ रूट आणि डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, परंतु ते रूट्सही फाइंड करायचे तर फर्स्ट रूट असते अल्फा, सेकंड रूट असते आपला बीटा. ठीक आहे, असं टेक्स्ट बुक मध्ये प्रॉब्लेम्स नाही. ठीक आहे, तर 3 मार्क क्वेश्चन्स आहे हे प्रॉब्लेम करून नेक्स्ट प्रॉब्लेम.
नेक्स्ट आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन वरच घेतो अशाच प्रकारचं. सेकंड, फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हिच वन ऑफ द रूट. ठीक आहे, फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन whose one of the root is 4 square root 3 minus है तो ठीक है minus 3 square root 2. चलो तर इथं आपल्याला याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. हे 3 मार्क्स प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर याचा एक रूट दिलाय. एक रूट दिलाय म्हणजे काय दिलाय आपल्याला, फर्स्ट रूट घ्या तर अल्फा दिलाय. अल्फा इक्वल टू काय आहे 4 स्क्वेअर रूट 3 मायनस 3 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, हे फर्स्ट रूट दिलाय, वन रूट. ठीक आहे, सेकंड रूट काय असते, याची कॉन्जुगेट पेअर असते. ठीक आहे, ते इथं मायनसच्या जागी काय येते आपला प्लस येते. ठीक आहे, बीटा इक्वल टू होईल आपला 4 स्क्वेअर रूट 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, तर इथं थोडं उलट झालं, बीटा इकडे मायनस असते अल्फाच्या जागी. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे हे रूट आहे. ठीक आहे, फाइंड फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे ज्याचं एक रूट हे आहे आपला अल्फा आणि बीटा आपल्याला कन्सिडर करायला लागते. याची काय असते, कॉन्जुगेट पेअर असते. हे तर कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट मध्ये असते. ठीक आहे, आणि इथं साइन मायनस असेल तर इथं प्लस असते. ठीक आहे, चला ए प्लस बी याची कॉन्जुगेट पेअर घेतली आपण तर काय असते मायनस. ठीक आहे, स्क्वेअर रूट ए मायनस स्क्वेअर रूट बी याला म्हणतो याची कॉन्जुगेट पेअर. ठीक आहे, याची कॉन्जुगेट पेअर. ठीक आहे, इथं मायनस असेल तर इथं प्लस येईल, इथं प्लस असेल तर इथं मायनस येईल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्जुगेट पेअर, त्याची जोडी. ठीक आहे, बघा आता quadratic equations is formed by the two conjugated pair. ठीक आहे, आता 3 मार्क्स आहे तर एवढं लिहितो, नाहीतर असं लिहिलं चालते तुम्ही. ठीक आहे, quadratic equation formed by conjugate pair. Quadratic equation have conjugate pair. Conjugate pair of roots. ठीक है, फर्स्ट आला अल्फा, सेकंड आला बीटा. ठीक आहे, आता तुम्हाला याचा फॉर्म्युला माहितच आहे, अल्फा प्लस बीटा. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा घेतो आपण आणि रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. अल्फा काय आपला 4 स्क्वेअर रूट 3 मायनस 3 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, बीटा काय प्लस बीटा, बीटाची व्हॅल्यू द्या 4 स्क्वेअर रूट 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, इथं प्लस साइन आहे म्हणजे आपले ब्रॅकेट मधले साइन चेंज होणार नाही. ठीक आहे, प्लस आहे तर आपण कन्सिडर करतो की ब्रॅकेट मधले साइन चेंज होणार नाही. ठीक आहे, 3 मार्क्स प्रॉब्लेम आहे. तुम्ही खाली स्टेप घेतोय, याला ब्रॅकेट मधून बाहेर करू, आला 3 स्क्वेअर रूट 2, आला 4 स्क्वेअर रूट 3 आणि हा आपला 3 स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, चलो इथं पहा 4 स्क्वेअर रूट 3 प्लस 4 स्क्वेअर रूट 3 दोन्ही सेम साइन आहे. 4 प्लस 4 8 स्क्वेअर रूट 3. ठीक आहे, दोघांची होईल बेरीज, आला आपला 8 स्क्वेअर रूट 3, हा पहा मायनस 3 स्क्वेअर रूट 2, हा प्लस आहे, हे काय होते 3 स्क्वेअर रूट 2 मायनस 3 स्क्वेअर रूट 2 प्लस 3 स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे 0 होईल. ठीक आहे, बघा हा 4 आणि 4 4 प्लस 4 8
याला टेल सेपूट कोणाची लागली आहे स्क्वेअर रूट 3 ची, तो लिहिला. ठीक आहे. 4x + 4x 8x. तर आपण काय लिहित असतो 8x. 4 + 4 8 आणि हा सपोज x होता तर हे टेल लावत असतो आपण, टॅग लावत असतो. माहित असेल तुम्हाला. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली आपली अल्फा प्लस बीटा इक्वल टू 8√3. ठीक आहे. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला व्हॅल्यू कायची काढायची आहे प्रोडक्ट ऑफ द रूट. हे काय होतं आपलं सम ऑफ द रूट. ठीक आहे. हे तर लिहायचं राहिलं सम ऑफ द रूट, सम ऑफ द रूट्स. आता काढू प्रोडक्ट ऑफ द रूट. प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ द रूट्स. हा काय असतो आपला अल्फा इंटू बीटा. अल्फा काय आहे असं. ठीक आहे. 4√3 - 3√2 इंटू इथं प्लसच्या जागी इंटू साइन येईल 4√3 + 3√2. ठीक आहे. हा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला a + b इंटू a - b a² - b². ठीक आहे. फॉर्म्युला लिहितो a + b इंटू a - b बरोबर काय असते फर्स्ट स्क्वेअर - b². मिडल ड्रॉप याच्यात कट होते म्हणून याचा आन्सर काय ते a² - b². ठीक आहे. चला तर a² म्हणजे 4√3 चा स्क्वेअर. ठीक आहे. a म्हणजे हा कुठला b हा a and b. ठीक आहे. आता याला पुट करा. a² म्हणजे 4√3 चा स्क्वेअर. ठीक आहे. हे समजण्यासाठी लिहिलं आहे b² - b² म्हणजे 3√2 चा स्क्वेअर. ठीक आहे. हे समजण्यासाठी ए बी लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला तर इथं काय होईल 4 चा स्क्वेअर माहित आहे तुम्हाला 16. √3 चा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर रूट मधून बाहेर येतो, स्क्वेअर घेतो तर आपण. ठीक आहे. हा स्क्वेअर रूटच्या घरातून बाहेर येतो. 3 चा स्क्वेअर 9, √2 बाहेर येईल, स्क्वेअर घेतला तर त्याचा 9 2 जा 18. हा किती आला 16 3 जा 48. हा किती आला 18. ठीक आहे. तर इथं आन्सर आला आपला 30. 48 - 18 = 30. हे काय होतं प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा प्लस बीटा. आता काय राहते आपलं फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन दिस therefore the required quadratic equation. ठीक आहे. तर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला. रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन काय असते फॉर्म्युला x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. ठीक आहे. x² जसं तसा. ठीक आहे. x² ची कुठली टर्म नाही तर x² जसं तसं ठेवला. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा काय आपला 8√3. ठीक आहे. आहे मायनस साइन अल्फा प्लस बीटा च्या जागी याची व्हॅल्यू. ठीक आहे. काय 8√3. ठीक आहे. हे आहे 8√3. x च्या जागी x अल्फा इंटू बीटा किती आला 30 + 30 इक्वल टू 0. ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला आहे. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ.
थर्ड प्रॉब्लेम आहे आपला हे बुक मध्ये प्रॉब्लेम आहे, टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. डिवाइड 40 into 2 parts, 4 मार्क प्रॉब्लेम दिलाय. 4 or 3 मार्क्स प्रॉब्लेम येते. डिवाइड 40 into 2 parts. Divide 40 into 2 parts. 2 parts. Such that sum of reciprocal is 8/75. Sum of their reciprocal is 8/75. 8/75. ठीक आहे. असं पुस्तकामध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे, तुम्ही सोडू शकता इझी प्रॉब्लेम. बघा काय केलं आपण, 40 ला डिवाइड्स केलं. ठीक आहे. इथं बघा 40 मीटरची लेंथ घ्या किंवा 40 नंबर घ्या, त्याला आपण डिवाइड केलं. ठीक आहे. हे किती आहे 40, त्याला आपण डिवाइड केलं. ठीक आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. वन व्हेरिएबल घ्यायचं आहे, तर एक व्हेरिएबल एक्स एवढा तुकडा आपण एक्स कन्सिडर केला, एवढं डिस्टन्स काय केलं एक्स कन्सिडर केलं. राहिलेला तुकडा काय होईल 40 मायनस एक्स. राहिलेला तुकडा काय होईल 40 मायनस एक्स. ठीक आहे. बघा आता 40 मीटर डिस्टन्स आहे, 40 मीटर डिस्टन्स आहे. ठीक आहे. 40 मीटर डिस्टन्स आहे टोटल. एवढा डिस्टन्स 15 मीटर आहे. ठीक आहे. आपण काय करतो, दुसरा 40 मायनस 15 करतो. हे डिस्टन्स काय करतो आपण 40 मायनस 15 म्हणजे हे किती येते आपला 25. ठीक आहे. आता इथं आपल्याला एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर केलं एक्स. ठीक आहे. सपोज लेट द डिस्टन्स बिटवीन ए बी आर द स्मॉलर पार्ट ऑफ द 40 बी एक्स. ठीक आहे. तर ग्रेटर पार्ट काय होईल 40 मायनस एक्स. ठीक आहे. समजलं एवढं. ठीक आहे. हा एक्स हा होईल 40 मायनस एक्स. ठीक आहे. इथं डिस्टन्स आपण 15 मीटर घेतलं होतं, 40 मायनस 15 करतो. इथं आपल्याला हे डिस्टन्स सपोज माहित नव्हतं, तर आपण इथं एक्स कन्सिडर केलं, तर 15च्या जागी काय इक्वेशन मध्ये एक्स आहे. ठीक आहे. तर याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे, म्हणजे पहिले डिस्टन्स एक्स होतं. ठीक आहे. दुसरं डिस्टन्स काय होतं आपलं 40 मायनस एक्स. ठीक आहे. याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/x. ठीक आहे. त्याला म्हणजे हा रेसिप्रोकल म्हणजे जो बेस असतो तो वर येतो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण रेसिप्रोकल. ठीक आहे. इनवर्स ऑफ एक्स. याचा इनवर्स काय होईल 140 मायनस एक्स. याची सम जर घेतली, सम ऑफ देअर रेसिप्रोकल इज 8/75. 8/70. ठीक आहे. असं इक्वेशन तयार होते. हे इक्वेशन आपल्याला सोडवावं लागते. ठीक आहे. तर आपण हे इक्वेशन लिहून घेऊ आता. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे इक्वेशन तयार होते. इथं काय होते डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होते, क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म होते आणि ते सोडवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम. ठीक आहे. समजलं एवढं. आता आपण लिहू. ठीक आहे. लेट द स्मॉलर पार्ट किंवा ग्रेटर पार्ट, कुठलाही पार्ट घ्या तुम्ही. लेट द डिवाइड 40 into 2 पार्ट्स, म्हणजे स्मॉलर नंबर घेऊ आपण. लेंथ दिली ने मीटर असतं तर त्याला मी 40 बरं या नंबरच आहे. ठीक आहे. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स किंवा 40 मीटर घेऊ शकता. ठीक आहे. लेट द स्मॉलर नंबर बी एक्स. ठीक आहे. आता ही जर 40 मीटर लेंथ असती तर आपण काय घेतलं असतं लेट द स्मॉलर डिस्टन्स बी एक्स किंवा लेट द ग्रेटर डिस्टन्स बी एक्स अँड अनदर
सेकंड ग्रेटर, आता स्मॉलर घेतलं नंतर ग्रेटर डिस्टन्स काय आलं असतं आपलं 40 मायनस एक्स मीटर. ठीक आहे. अँड ग्रेटर नंबर बी 40 मायनस एक्स रिस्पेक्टिव्ह. ठीक आहे. अशा प्रकारे कंडिशन लिहिली. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन रेसिप्रोकल ऑफ टू पार्ट्स. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो याची कंडिशन. एक एक घेतल्यापेक्षा रेसिप्रोकल ऑफ एक्स 1/x माहितच आहे तुम्हाला. रेसिप्रोकल ऑफ 40 मायनस एक्स 1/40 मायनस एक्स. तर आपण डायरेक्ट घेऊ अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. इथं काय होईल रेसिप्रोकल सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ टू. ठीक आहे. सम ऑफ देअर रेसिप्रोकल. कशाचे रेसिप्रोकल? स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर. स्मॉलर नंबर काय होता x, तर याचा रेसिप्रोकल काय होईल 1/x. नंतर ग्रेटर नंबर काय होता 40 मायनस एक्स, याचा रेसिप्रोकल काय होईल 1 वर जाईल आणि 40 मायनस एक्स. ठीक आहे. म्हणजे जो डिनॉमिनेटर असते एव्हरी नंबरचा, याचा डिनॉमिनेटर काय होता 1 होता, याचा डिनॉमिनेटर काय होता 1 होता, हा वर जातो म्हणजे उलटा नंबर. ठीक आहे. याचा उलटा, एक्सचा उलटा नंबर 1/x. ठीक आहे. याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो आपण किंवा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे याचा उलटा. याची काय घेतली आहे सम ऑफ देअर रेसिप्रोकल. याची काय घ्यायची सम. सम म्हणजे ऍडिशन. ठीक आहे. प्लस इक्वल टू किती आहे इक्वल टू इज 8/75. 8/75. ठीक आहे. तर याचं काय करू आपण डिनॉमिनेटर सारखं करू, फ्रॅक्शन सोडल्यासारखं याला सोडावं लागते. ठीक आहे. तर याचं डिनॉमिनेटर सारखं करू आणि याची सम करू. काय होईल 40 मायनस एक्स इंटू 1. 40 मायनस एक्स इंटू 1. 1 न मल्टिप्लाइड करते तर काही तीच पॉलिनोमियल. ठीक आहे. 40 मायनस एक्स इंटू 1 म्हणजे 40 इंटू 1 40 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स. ठीक आहे. इथं काय आलं 1/x प्लस 1/40 मायनस एक्स. 40 मायनस एक्स इंटू 1 म्हणजे 40 मायनस एक्स. एक्स 1 जा एक्स. ठीक आहे. चला एक्स 1 जा एक्स होते. त्याचं खाली मल्टिप्लिकेशन करा x इंटू 40 मायनस एक्स. ठीक आहे. तर इथं आपण फक्त डिनॉमिनेटर सारखं केलेलं आहे, बाकी काही केलेलं. ठीक आहे. जसं फ्रॅक्शन सोडतो आपण तसं केलेलं आहे, बाकी काही नाही. बघा 1/a प्लस 1/b. हा काय होते b1 जा b, a1 जा a, खालचं मल्टिप्लिकेशन ab. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याला सोडवलेलं आहे, बाकी काही. ठीक आहे. आता इथं पहा 40 मायनस एक्स, हा मायनस एक्स आहे, हा प्लस एक्स आहे, तर हा काय होईल 0. एक्स मायनस एक्स 0. हा किती राहिला इथं 40. इथं काय राहिला एक्स इंटू 40. 40x एक्स इंटू मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 8/75. 8 न हा डिवाइड होते पण आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. चला तर हा इकडे घेऊन जाऊ. चला हा नंबर इकडे आणू, हा उलटा इकडे आणू. तर हा काय होईल 40. ठीक आहे. हा इकडे नेला तर याचा उलट मल्टिप्लाइड होते. हा काय होता 8/75, तर इकडे काय होईल उलट 75/8 इक्वल टू 40x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. याला इकडे आणलं. ठीक आहे. याला इकडे नेलं आणि याचा उलटा इकडे मल्टिप्लाइड केला. समजलं एवढं? समजलं. नाही परत एक स्टेप आपण जास्त घेऊन घेऊ. ठीक आहे. एक स्टेप जास्त. ठीक आहे. 75 40 इंटू 75 इक्वल टू हा इकडे नेला क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 40 एक्स मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. चला हा 8 इथं मल्टिप्लाइड आहे, इकडे गेला डिवाइड 8 इंटू 75/8. ठीक आहे.
मी याचे फॅक्टर जसे तसे ठेवलं, याचं कॅल्क्युलेशन केलं नाही कारण हा 8 ने डिवाइड होतो त्याच्यामुळे. ठीक आहे, इकडे काय आपला 40x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा ब्रॅकेट पूर्ण उचलून इकडे नेलेला आहे, हा प्लस नाही करायचा. ठीक आहे, 8 5 जार होते आपला 40. ठीक आहे, तर इथं फॅक्टर येऊन जातं त्याचा, हे असंच ठेवायचं म्हणजे आपल्याला फॅक्टर काढणे सोपे जाते जर ठेवायचं असेल तर, नाही तर मल्टिप्लाय करू शकता. आता बघा, हा इकडे घेऊन येऊ, हा इकडे आणला तर काय होते आपला प्लस 40x एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 40x मायनस प्लस 5 इंटू 75 इक्वल टू 0. तर हा काय झाला आपला एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे नेला 40x एवढं येतेच कॅल्क्युलेशन तुम्हाला, हा जागेवरच ठेवला आहे म्हणजे प्लस राहील 5 इंटू 75 5 इंटू 75 इक्वल टू काय 0. ठीक आहे, तर याचे असे फॅक्टर पाहिजे की किती आला पाहिजे आपला डिफरन्स 40 आला पाहिजे. ठीक आहे, दोघांची ऍडिशन किंवा डिफरन्स मायनस 40x आला पाहिजे. ठीक आहे, तर याचे फॅक्टर पडू 5, 75 चे फॅक्टर 15 इंटू 5. ठीक आहे, 5 5 जार 25 25 प्लस 15 40. ठीक आहे, तर हे याचे फॅक्टर होऊन जातात. हे कशाचे फॅक्टर होतात आपले 5 इंटू 75 चे फॅक्टर होते. ठीक आहे, मल्टिप्लाय केलं असतं तरी त्याचे फॅक्टर पळा लागत असते किंवा तुम्हाला टेबल आला असता लवकर तरी तुम्हाला ते सॉल्व्ह झालं होतं, तरी पण तुमचं सॉल्व्ह झालं असतं. ठीक आहे, याचे फॅक्टर काय आले 5 इंटू 5 25 अँड 50. बघा दोघांची एडिशन किती येते 40. आता इथं साइन काय मायनस मायनस. ठीक आहे, इकडे प्लस साइन आहे म्हणजे हे दोघेही काय पाहिजे आपल्याला मायनस मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे, चला तर याला मी फॅक्टराइज करतो, ज्यांना म्हणजे फास्ट मध्ये येत असेल x मायनस 25 इंटू एक्स मायनस 15 इक्वल टू 0 अशा प्रकारे आन्सर येते x. ठीक आहे, मायनस 40 ला कसं लिहू शकतो आपण 25x मायनस 15x आणि याला काय लिहू शकतो आपण मायनस 25 इंटू मायनस 15 इक्वल टू 0. x कॉमन काढा, इथं काय राहते x गेला तर x राहिला, x गेला तर इथं काय राहिला मायनस 25. ठीक आहे, इथं बघा मायनस 15 गेला इथून, हा 15 गेला इथून. ठीक आहे, मायनस 15 गेला तर इथं काय राहिला x 15 कॉमन काढायचा, हा काढला गडी म्हणजे दोन्ही याच्यात खेळत होता याला बाहेर काढला या गडी. ठीक आहे, तर हा काय राहिला इथं मायनस 25 इक्वल टू 0. x मायनस 25 x मायनस 25 दोन्ही ब्रॅकेट मध्ये सेम व्हॅल्यू आली पाहिजे जवळपास म्हणजे आपले फॅक्टर करेक्ट येतात. ठीक आहे, आता इथं कॉमन प्लेयर कोण झाला, कॉमन प्लेयर झाला आपला x मायनस 25. याला बाहेर काढू, हा गेल्यावर इथं काय राहतो x, हा x मायनस 25 इथला गेला तो काय राहतो मायनस 15 इक्वल टू 0. आता बघा x मायनस 25 इक्वल टू 0 और x मायनस 15 इक्वल टू 0 मीन्स x इक्वल टू आला 25 और x इक्वल टू आला आपला 15. ठीक आहे, समजलं. इथून तुम्ही डायरेक्टली फॅक्टर काढू शकत होते. बघा या इक्वेशनला x इंटू एक्स असं लिहितो मी x स्क्वेअर. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर होते x स्क्वेअर, याचे फॅक्टर काय होते आपले मायनस 25 अँड 15. बघा चला x याचं वर्टिकल मल्टिप्लिकेशन करा उभं x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे येऊन जाते आपला मायनस 25 इंटू मायनस 15. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर याची ऍडिशन येते, बेरीज येते. ठीक आहे, हा तो मायनस 15x हा येतो मायनस 15x असा क्रॉस मल्टिप्लाइड केला तर आहे तो मायनस 25x. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं डायरेक्ट फॅक्टर येऊन जातात, एवढे स्टेप वाचून जातात. तुमच्या जर वेळ कमी असला तर क्रॉस आधीची ही ओल्ड मेथड होती, त्या मेथडने गेलं तर तुम्हाला फुल मार्क मिळतात. ठीक आहे, चला तर तुम्हाला जी मेथड लवकर येत असेल त्या मेथडनं जायचं. तर हा काय होत झाला x इंटू एक्स स्क्वेअर, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर झाला होता,
हा -25 इंटू -15 झाला होता. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा झाला 15x, हा झाला 25x. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. इथं बघा डायरेक्ट x - 25 x - 15. ठीक आहे, डायरेक्ट फॅक्टर येऊन जातात. तर इथं बघा आपण x बरोबर काय घेतला होता, स्मॉलर नंबर. तर आपल्याला छोटा नंबर घ्यावा लागेल. ठीक आहे, त्याला इम्पॉसिबल म्हणजे पॉसिबल व्हॅल्यू आहे, ग्रेटर नंबर येतो. ठीक आहे, देअरफॉर द स्मॉलर नंबर इज 50 अँड ग्रेटर नंबर इज 40 - 15 25. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम संपलेला. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा हे प्रॉब्लेम आपलं कारचं प्रॉब्लेम घेतलं होतं, तशा प्रकारचं प्रॉब्लेम आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलं आहे. थर्ड याच्या आधीच्या काल परवा जो व्हिडिओ झाला त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, तशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे. हे आपला 4th नंबर प्रॉब्लेम. बघा काय म्हणते 4th नंबर प्रॉब्लेम. A train travels 360 kilometer. A train travels 360 kilometer with uniform speed. With uniform speed. The speed of train is increased by 5 kilometer. The speed of train is increased by 5 kilometer per hour. 5 kilometer per hour. It takes 40 minutes. Takes 48 minutes less to cover same distance. Minutes less to cover same distance. Same distance. Find the initial speed of train. बघा काय एक ट्रेननं पण प्रवास करत आहोत आपण. आपल्याला 360 किलोमीटर डिस्टन्स पार करायचं. ठीक आहे, 360 किलोमीटर डिस्टन्स पार करायचा आहे.
जर त्या ट्रेनचा स्पीड आधीच्या स्पीड पेक्षा 5 किलोमीटरने इन्क्रीज केलं तर आपल्याला 48 मिनिट्स कमी वेळ लागतो ते डिस्टन्स पार करण्यासाठी. 360 किलोमीटर डिस्टन्स पार करायचं आहे तुम्हाला, ओलांडायचं आहे, ट्रॅव्हल क्रॉस करायचा आहे. ठीक आहे, तुमच्या ट्रेनचं स्पीड फक्त 60 किलोमीटर होता. ठीक आहे, नॉर्मली मी अंदाजी घेतला तसं ट्रेनचं स्पीड 120च्या जवळपास असतो. ठीक आहे, 60 आहे तर तुम्हाला किती आवर्स लागले 6. ठीक आहे, नंतर आपण ट्रेनचा स्पीड कितीनं वाढवला, समजा 30 वाढवला, 60 + 30 तुम्हाला किती वेळ लागल 360 अपॉन 90. ठीक आहे, तर इथं तुम्हाला 4 आवर्स लागल. म्हणजे आधी तुम्हाला 6 आवर्स लागले होते, त्याच ट्रेन दुसऱ्या ट्रेननं तुम्ही गेले तर तुम्हाला ती ट्रेन 4 आवर्स मध्ये पोहोचवते तुमच्या ठिकाणी त्याच डिस्टन्सवर. ठीक आहे, तर आधीची ट्रेन समजा सपोज पॅसेंजर होती, नंतरची सुपर फास्ट होती, म्हणजे आधी आपला स्पीड कमी होता तर आपल्याला 6 घंटे लागले. नंतर आपण ट्रेनचा स्पीड 30 किलोमीटरने इन्क्रीज केला तर आपल्याला 4 घंटे लागले, 4 आवर्स लागले. ठीक आहे, तर आपल्याला किती वेळ कमी लागला 2 आवर्स. तर ह्या प्रॉब्लेमला कसं लिहू शकतो आपण, 6 - 4 = 2. म्हणजे आधीचा वेळ T1, ठीक आहे, मायनस सेकंड ट्रेनचा वेळ. ठीक आहे, जे सेकंड जेव्हा आपण स्पीड इन्क्रीज केला तेव्हाचा वेळ T2 = किती घंटेचा फरक आहे 2 आवर्स. ठीक आहे, किती घंटे कमी लागले 2 आवर्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या प्रॉब्लेमचं इक्वेशन तयार होते T1 - T2 = T. ठीक आहे, चला तर आपण याला इक्वेशन मध्ये लिहू. लेट द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं स्पीड. ठीक आहे, लेट द इनिशियल स्पीड ऑफ अ ट्रेन बी x किलोमीटर पर आवर, x किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हे झालं. ठीक आहे, नंतर आता हे प्रॉब्लेम्स आपल्याला 3 मार्कला आहे किंवा 4 मार्कला आहे. तर याचा टाइम काढू शकतो आपण, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. ठीक आहे, तर स्पीड = डिस्टन्स बाय टाइम. ठीक आहे, एसटीडी लक्षात ठेवायचं, एसटीडी अँड एसडीटी लिहायचं किंवा सदूत टाटा. ठीक आहे, सदूत टाटा. स्पीड, एस म्हणजे स्पीड, डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम, माहितच आहे तुम्हाला. आता इथं काय काढतो आपण टाइम. ठीक आहे, T1 म्हणजे आधीचा टाइम, तर इथं काय होईल याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, अल्टरनेट प्रोसेस किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन. एस इथं खाली टी वर जाईल. ठीक आहे, माहितच आहे तुम्हाला, टी = काय येईल D/S. ठीक आहे, आधीचा वेळ T1 तर स्पीड काय होईल V1/S1. T2 दुसरा वेळ. ठीक आहे, दुसरी वेळ आपली म्हणजे ट्रेनचा स्पीड इन्क्रीज केला होता तो काय होईल T2 = होईल D2/S. ठीक आहे, तर इथं लिहितो मी इनिशियल स्पीड ऑफ अ ट्रेन बी x किलोमीटर, देअरफॉर द इनिशियल टाइम. ठीक आहे, तर इनिशियल टाइम आपल्याला किती लागला, इनिशियल टाइम = T1. T1 = काय झालं आपलं D1/S1. डिस्टन्स सेम आहे. ठीक आहे, स्पीड का डिस्टन्स किती होता 360 किलोमीटर. S1 किती होता x. तर हे आला आपला नवीन टाइम. हा आला आपला नवीन टाइम. किती वेळ लागला आपल्याला 360/x. ठीक आहे, नेक्स्ट पहा, आपल्याला आता न्यू स्पीड काढायचा आहे. न्यू स्पीड v कितीने इन्क्रीज केला आपण, न्यू स्पीड = x + 5 किलोमीटर, x + 5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, न्यू स्पीड काय होईल, आधीचा स्पीड x किलोमीटर होता, 5 किलोमीटरने इन्क्रीज केला म्हणजे +5. ठीक आहे, आता न्यू टाइम होईल इथं. हा काय होता आपला, याला S1 म्हणा. ठीक आहे, याला S2 म्हणा. ठीक आहे, दिस इज S1 = x किलोमीटर
पर आवर, ठीक आहे x ओके. चला समजलं एवढं. 360/60. आता येतं बघा न्यू टाइम. न्यू टाइम काय होईल आपला डिस्टन्स अपॉन स्पीड t2 म्हणून कन्सिडर करू, म्हणजे d2/h2. ठीक आहे. आता सेम डिस्टन्स घेतलाय, कंडिशन काय सेम डिस्टन्स म्हणजे d चेंज झालेला नाही, म्हणजे d1 आणि d2 सेम आहे. तर इथं काय लिहू शकतो आपण d क्लियर. ठीक आहे. डायरेक्ट कन्सिडर इथं काय लिहू आपण एक कंडिशन आणखी लिहून घेऊ. d1 इक्वल टू d2 इक्वल टू d इक्वल टू d इक्वल टू d. ओके. d1 इक्वल टू d2 इक्वल टू d. सेम डिस्टन्स आहे. ठीक आहे. तर d1 d2 लिहिल्यापेक्षा आपण d लिहू. ठीक आहे. t/h2 न्यू स्पीड काय होईल, सेम डिस्टन्स किती होता आपला 360 किलोमीटर. किती होता 360 किलोमीटर. ठीक आहे. हे बघा हे आहे आपला डिस्टन्स 360 किलोमीटर. ठीक आहे. चला आता बघा हे काय होईल 360 h2 किती आहे x + 5 एवढा आपल्याला काय लागला वेळ लागला. समजलं एवढं. एक मिनिट टाकतो मी नंतर आपण परत. ओके चल समजला. t2 पण आला आपला. t2 काय आला 360/x + 5. आता आपण लिहू त्याचा इक्वेशन अकॉर्डिंग टू कंडिशन. अकॉर्डिंग टू कंडिशन ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण 360/60 बरोबर आहे. एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. आपल्याला डिस्टन्स पार करायचं आहे 360. आपल्या ट्रेनचं स्पीड आहे 60. ठीक आहे. तर आपल्याला किती लागले होते 6 आवर्स लागले होते. दुसऱ्या वेळेस आपण तोच घेतला होता 360/90 डिस्टन्स घेतलं होतं. तर आपला वेळ किती कमी लागला होता 2 आवर्स. ठीक आहे. इथं किती लागले होते 6 आवर्स, इथं 4 आवर्स इक्वल टू 2 आवर्स. ठीक आहे. तर हा काय होता आपला d1/s1 हा होता d2/s2 इक्वल टू d/s. हा काय टाइम. टाइम म्हणजे काय होते आपला d/s. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू कंडिशन आपण काय लिहू शकतो पहिला वेळ आधीचा वेळ. ठीक आहे. t1 - t2 इक्वल टू t. t म्हणजे आपल्याला किती कमी वेळ लागला. इथं किती लागला होता कमी वेळ 2 आवर्स. इथं किती लागलाय आपल्याला वेळ 40 मिनिट्स. याला हॉर्स मध्ये इथं बघा याचं युनिट काय आहे हॉर्स. याचं युनिट काय हॉर. ठीक आहे. किलोमीटर आवर. हाय आवर मध्ये म्हणजे हा मिनिटला कशात कन्वर्ट करायला लागेल तुम्हाला हॉर्स मध्ये. म्हणजे किती डिवाइड करायला लागेल 16. तुम्हाला माहितच आहे. t1 काय होता बघा t1 होता आपला d1/s1. t1 इक्वल टू d1/s1. t2 इक्वल टू d/s2 इक्वल टू t. किंवा मी परत इथं लिहू शकतो d1/s1 मायनस d2/s2 इक्वल टू t. अशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे. तर मी येथेच लिहिले आहे. तर याची डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ आपण. t1 इक्वल टू काय होता आपला 360/x किंवा परत लिहून घेऊ एक स्टेप. ठीक आहे समजण्यासाठी. d1/s1 मायनस d2/h2 आणि t काय होता आपला d/s. समजलं एवढं. चला तर हा d/s कशात दिला आपल्याला डायरेक्ट t मध्ये दिलाय. त्याला t घेऊ. ठीक आहे. समजलं. पहिले डिस्टन्स पहा. डिस्टन्स दोन्ही वेळेस सेम होते म्हणजे d1 d2 हे सेम आहे. d तर काय लिहू आपण d/s1 मायनस d/s2 इक्वल टू टाइम. किती वेळ कमी लागला. पहा डिस्टन्स किती होतं 360. s1 किती आहे आपला x. हा काय आपला 360. दुसऱ्या वेळेचा स्पीड काय होता x + 5. आपल्याला
किती वेळ कमी लागला होता 48 मिनिट्स आहे, तर याला हॉवर मध्ये करू, तर याला किती डिवाइड करू 16. हे झालं आपलं इक्वेशन. ठीक आहे. आता हे इक्वेशन बनवण्यासाठी मी एवढं मोठं लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लवकर इक्वेशन बनवता येते. नाहीतर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही T1 - T2 = T आणि फॉर्म्युला व्हॅल्यू ठेवून याचा आन्सर काढू शकता. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, आन्सर येते. ठीक आहे. तो फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला S = D/T, कारण 3 मार्क्स 4 मार्क्स प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आपल्याला एवढं लिहायची गरज आहे. वेट नसेल तर तुम्ही लिहा इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन बी x किलोमीटर अँड न्यू स्पीड ऑफ द ट्रेन बी x + 5 किलोमीटर. ठीक आहे. न्यू स्पीड ऑफ द ट्रेन बी x + 5 किलोमीटर आणि डायरेक्ट T1 - T2 इथं व्हॅल्यू टाकून द्या, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आणि तुम्हाला फुल मार्क भेटतील. ठीक आहे. जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असेल तेव्हा. ठीक आहे. वेळ असेल तर अशा प्रकारे सोडवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला, तर इथं काय करू आपण, याचा डिनॉमिनेटर सेम करू. बघा, ह्या इक्वेशनला म्हणतो मी 1. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी बघा 360 40. ठीक आहे. याला कशन 24 न डिवाइड होते सर्व नंबर. ठीक आहे. 24 2 येते 48, याला डिवाइड केलं तर आपलं 15 येते, याला डिवाइड केलं तर 15 येते. नाहीतर तुम्ही काय 12 ने डिवाइड केलं तर हा 12 4 48, 12 3 36 and 12 3 36. 12 ने डिवाइड करू शकता, परत आणखी तुम्हाला 2 ने डिवाइड करायला लागेल. त्याच्यासाठी मी डायरेक्टली 24 न डिवाइड करतो. तर इक्वेशन डिवाइडेड बाय 24. ठीक आहे. चला, आता हे एक्झाम्पल समजलेलं आहे, येतो तुम्हाला न्यूमरिकली. तर आता याला सोडू. बघा, याला 24 ने डिवाइड केलं तर हा किती येते आपला 15 आणि खाली काय x. याला 24 ने डिवाइड केलं तर हा काय तो 15 आणि डिनॉमिनेटर किती आहे x + 5. डिनॉमिनेटर किती आहे आपला x + 5. याला 24 ने डिवाइड केलं तर काय येते आपला. ठीक आहे. इथे डिवाइड झाला असता, पण हा 360 कॅल्क्युलेशन साठी हार्ड केला असता, त्याच्यासाठी आपण याला होल न्यूमरेटर डिवाइडेड बाय 24. ठीक आहे. याला डिवाइड केलं तर हा काय येतो 2 आणि हा किती आहे याचा डिनॉमिनेटर 60. परत हा डिवाइड होते. ठीक आहे. 2 1 = 2 and 2 3 = 60, म्हणजे 1/30. आता या इक्वेशनला सोडू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15 into x + 5 इकडे इथे पहा काय होईल 15 into x upon डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन x into x + 5 = 1/30. ओके. बघा, आता याचं मल्टिप्लिकेशन करू. 15 into x 15x plus 15 into 5 75 minus 15x upon x into x x², 5 into x 5x = 1/30. चल, इथं बघा प्लस 15x मायनस 15s हा कॅन्सल होतो, म्हणजे 0 येतो. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू याचं. ठीक आहे. तर हा येतो 75 into 30. 1 न याला मल्टिप्लाइड केलं तर याच्यात काय फरक होणार नाही. x² 1 * x², 5x 1 * 5x, म्हणजे हा जसा तसा x² + 5x. ठीक आहे. याला फॅक्टर पर्पज साठी मी फॅक्टर मध्येच ठेवलेला आहे. ठीक आहे. फॅक्टर पाडायचे त्याचे. बघा, याचा आपण स्टँडर्ड फॉर्म बनवून घेऊ. याला इकडे घेऊन जाऊ तर हा काय होईल x² + 5x - 75 into 30 = 0. आता याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. बघा, 75 into 30 याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला. टेबल
फास्ट मध्ये येत असेल तर फास्ट टेबल नाही करू शकता किंवा याचे साधे फॅक्टर पाडून तुम्ही त्याला काय करू शकता, दोन फॅक्टर मध्ये डिवाइड करू शकता. याचे फॅक्टर काय होतात आपले 5 into 3 into 5. ठीक आहे. 25 5 25 5 into 5 into 3 याचे फॅक्टर होतात आपले 6 into 5. ठीक आहे. इथं बघा फॅक्टर होतात काय तयार. इथं 5 into 5 25 25 into 5 पण 25 येते, हा 18 येते, होत नाही. ठीक आहे. इथं बघा 25 into 3 15 ना 30 इथंच दिलंय. त्याचा डिफरन्स किती आला पाहिजे 5x. आणखी 6 चे फॅक्टर पाडून घेऊ. 5 into 5 into 3 into 2 into 3 into 5. ठीक आहे. हे झाले याचे फॅक्टर. आता याला फॅक्टराइज करू ग्रुपने. ठीक आहे. हा काय झाला 5 into 5 5 into 5 25 into 3 75 30. ठीक आहे. याला फॅक्टराइज करतो मी. ह्या 3 and 3 ला इकडे घेऊ आपण. हा काय होतो 5 into 5 into 3 into 3 होतो 9. हा काय होतो आपला इकडे बघा 2 into 5 2 into. ओके. तर बघा हा काय झाला आपला 5 into 5 25 9 चा खूप मोठं संख्या येते. ठीक आहे. तर काय करू आपण आणखी 3 into 3 9 होतो. ठीक आहे. 9 5 आणि इथं काय राहतो 2. ठीक आहे. 9 5 45 into हा काय येतो आपला 25 50 50 into 45 असे फॅक्टर येतात त्याचे. बघा 5 into 5 into 2 into 9 into 5. चला हा काय आला 5 into 5 25 into 2 50 50 आणि हा काय आला आपला 45. तर असे आपले डायरेक्ट फॅक्टर आहे. याच्यातला डिफरन्स पहा 50 minus 45 आपला येतो 5x. ठीक आहे. 50 ग्रेटर नंबर 45 स्मॉलर नंबर. ठीक आहे. तर अशा वेळेस कधी कधी मोठी संख्या आली. ठीक आहे. ग्रेटर नंबर्स आला म्हणजे ग्रेटर नंबर्स आला. ठीक आहे. तर याच्या वेळेस फॅक्टराइज करताना तुम्हाला काय करावं लागेल फॅक्टराइज करावं लागेल जेव्हा टेबल येत नाही किंवा तुमचे फॅक्टर येत नाही. ठीक आहे. जर फॅक्टर येत नसतील, ठीक आहे, कम्प्लिटली येत नसतील तर फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा तुम्ही, लवकरी येऊन जाते. ठीक आहे. जर आपल्याला फॅक्टरायझेशनच जायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्मॉलर फॅक्टर घेऊन त्याला काय करायचं पेअर मध्ये रचायचं आणि त्याच्यातला डिफरन्स किंवा ऍडिशन व्हायची मिडल टर्म येते काय म्हणून. ठीक आहे. समजलं एवढं. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठीच मी एवढे फॅक्टर केले. ओके. बघा आता हा काय होता आपला 5 into 5 हा होता 3 into 10. हा काय होते 5 3s are 15 45 5 10s are 50 5 10s are 50 हे झाले याचे फॅक्टर. जे 75 into 30 चे फॅक्टर झाले होते आपले 45 and 50 45 and 50. ठीक आहे. इथं बघा प्लस साइन कोणाला द्यायचं ग्रेटर नंबर काय आहे +50. इथं साइन काय आहे मायनस म्हणजे x ची साइन मायनस. ठीक आहे. इथं साइन आपली मायनस असेल तर दोन काय येतात फॅक्टर आपल्या प्लस मायनस येतात. इथं जर साइन प्लस असेल तर दोन्ही फॅक्टर प्लस येतात. ठीक आहे. परत इथं साइन प्लस असेल तर दोन्ही फॅक्टर आपले मायनस येतात. ठीक आहे. तर इथं बघा डायरेक्ट फॅक्टर येते x - 45 into x plus 50. आता इथं जागा नाही तर मी डायरेक्टली लिहितो. बघा x - 45 तुम्हाला फॅक्टर पाडताच येतं. ठीक आहे. चला x plus 50 इक्वल टू 0. ठीक आहे. तर x इक्वल टू आता परत झाला नाही x इक्वल टू 45 or x इक्वल टू -50. ठीक आहे. दिस इज इम्पॉसिबल कारण स्पीड आपला कसा असतो पॉझिटिव्ह असतो म्हणजे हे आन्सर इम्पॉसिबल आहे. इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन इक्वल टू 45 km/h. ठीक आहे. अशा प्रकारे ही प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.